नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या कोल्हापूरकरांवर ओढवली आहे। पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधाऱ्याच्या बर्ग्यांना गळती लागलेली आहे आणि त्यामुळे ते बदलण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पाटबंधारे विभाग आणि कोल्हापूर महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग जेसीबीच्या सहाय्याने ही दुरुस्ती करतोय। दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाटबंधारे विभागाने उपसाबंदी सुद्धा लागू केली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूया। आज 16 जून तरी देखील मान्सूनचा पत्ता नाही, त्यामुळे कोल्हापुरात देखील पाणीबाणी निर्माण झालेली आहे। मी उभा आहे कोल्हापुरातल्या शिंगणापूर बंधाऱ्यावर। आपण पाहतो की पंचगंगा नदीनं तळ गाठलेला आहे, त्यामुळे आपण पाहतो की कोल्हापूर महानगरपालिका असेल किंवा पाटबंधारे विभाग खडबडून जागे झालेले आहेत। कारण आपण पाहतो शिंगणापूर बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला लिकेज मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पाणी वाहून जाते। त्यामुळेच आता सध्या आपण पाहतो हे दृश्य त्या ठिकाणी लिकेज काढण्याचं काम सुरू आहे। बर्गे जे काढलेले आहेत ते पुन्हा व्यवस्थितरित्या बसवलं जाणार आहे। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर शहराला ज्या ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो, म्हणजे उदाहरणार्थ पंपिंग स्टेशन, त्या ठिकाणी आपण पाहतो की नदीनं तळ गाठल्यामुळं ह्या पाणी उपसा प्रॉपर होत नाही आहे, त्यामुळे एक दिवस आड पाणी पुरवठा या ठिकाणी केला जातोय। एकूणच आपण पाहतो की मान्सून मोठ्या प्रमाणात लांबलेला आहे, त्यामुळे प्रशासनाचा अंदाज देखील चुकलेला आहे। उपसाबंदी लागू केलेली आहे। शेतीसाठी कोणत्याही परिस्थितीत पाणी मिळणार नाही अशा प्रकारची भूमिका प्रशासनाची पाटबंधारे विभागाची आहे। पण सध्याच्या घडीला आपण पाहतो की जे पाणी उपलब्ध आहे तो पिण्यासाठी राखीव ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते। सध्या आपण पाहतो की राधानगरी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे, पण ते पाणी कोल्हापुरात पोहोचण्याआधीच या ठिकाणी बर्गे काढून त्या ठिकाणी लिकेज काढण्याचं काम केलं जाते। कारण आपण पाहतो की पाण्याचा एक आणि एक थेंब आपण पाहतोय यापुढच्या काळात अतिशय जपून वापरावा लागणार आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांनो, पाण्याचा अपव्यय न करता पाणी जपून वापरा, अशा प्रकारचं आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेने केलेलं आहे। प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।